भैया नमस्कार. नमस्ते. अहो ती काय बऱ्याच जणांचे मागाशी मला कॉल आले. जरा कमेंट वगैरे बऱ्याच व्हिडिओला पडले ती सर्जेच्या खरेदी विक्रीबद्दल चर्चा चालली. अहो कोण आहे खरेदी कराय कोणचा लय उत्साही झालाय मला ती कळा नाही. हं, मला बी आल्यात बरं ना घरनं मेसेज बरंच हं, तिकडून तिकडून की पडले. मी ती पोरांना म्हणले ती कोण कमेंट केली ना हं, त्याचं काढ आयडी बीडी त्याचा बघ निघतोय का. हं, हं. त्याला सरजा खरेदी करण्याच्या पोटचा असल्या का त्याला लय मागता बिकता दिलाय सरजा खरेदी हं. करायचा निकरीचा. काय माणसं त्यांना कळा नाहीच काय करतोय काय बोलतोय काय चाललंय काय त्यांना घेणं देणं नाही. यावं फक्त अचानक आता मला पण बऱ्याच जणांचे फोन यायला लागले आणि व्हिडिओला कमेंट बऱ्याच जणांच्या पडले ती की सर्जेचं म्हणलं तर नक्की काय. मी शंभूला फोन केला. शंभू म्हणला अहो असं कोणीतरी उठावतंय. बैल म्हणले आयुष्यभर माझ्या दावणीला राहील पण असलं आम्ही म्हणले करणार नाही. कोण उठावते तीच काय कळेना म्हणलं तुमची चर्चा करावी. अहो, ही 10 बैल आणत टाकते आमच्यात आणून आणि सांभाळायची इकायला बैल. बरोबर. काय आहे, एक माणसाचा गैरसमज आहे. ती आता आम्ही वडिलाचे पैसे त्याला घातले पण आमची एवढी इस्टेट आहे की ह्याची सरजासारखी 10 बैल तेवढ्या किमतीचे आम्ही दावणीला बांधू शकतो आणि ठेवू शकतो. ही काय आता हे माणसांना आता काय होतंय माहितीये का पृथ्वीराज मोरे सरकार हो. ही माणूस भेटा नाही हो मला. बरोबर आहे. नाही तर काय आहे माहितीये का परत ते सरजाच्या बाबतीत आहे ना विषय सुद्धा घ्यायचा नाही कोणी. हं, हं. कारण नसताना काय बी उठवायचं एक तर काय विषय आपल्याला तसला घाणेरडेपणा जुळत नाही. आपण कोणाविषयी बोलत नाही काय सारखी त्याच्यात हातून माग माणसं लागल्यात काय मला तर कळा नाहीच. हा तो सुखानं राहिलाय दावणी आमच्या राहू दे की तुम्हाला काय पोटात दुखतंय विकला आणि काय केलं आणि काय केलं. बरोबर आहे की. काय त्याच्या आईला मला सरजा मोरेराव लय माणसांनी जास्त पैशांनी मागितला घेतले बरोबर. पण बैल दिला नाही मी बरोबर. आणि बैल देणार बी नाही मी. मरत तर माझ्या दावणीला राहते पळू न पळू माझ्या दावणीला राहणार ते 100%. काय सर्जेच्या चाहते भरपूर आहेत, काय सांगाल त्यांना? नाही काही अफवांना बळी पडू नका. हं. तुमचा जे सरजा ज्या मालकापाशी आहे तो लय मोठा आहे म्हणावं. त्याच्यात लय दम आहे आणि उरून पुरणारातला आहे तो न संपणारातला नाही. त्यामुळे सरजा इकरीन फिकरीन हा विषय सोडून द्या म्हणा. हं, हं. सरजा इकरीची असती तर अजून 4 बैल दावणीला घेतली नसती मी. बरोबर आहे. ती बैल घेऊन सरजा ऐकू का मी. काय बावळटपणाला माणसं. मला सुद्धा घरनं मेसेज पडले हां, हां. की बाबा मित्रांचे मेसेज आले. शंभूचा आता मला फोन आला जस्ट. हं, अहो म्हणले ते मला ते सोलापूरचा आदित्यचा सुद्धा फोन आला. हं, हं. अहो ती काय झालंय नक्की का दुसरं कुठला दिला. अरे म्हणलं बैलच दिला नाही काही विषय सुद्धा नाही किंवा म्हणजे कुठलाच बैल दावणीचा दिला नाही आपल्या. बरोबर. उलटा आपला बैल बाहेर होता ती बोलवून घेतला आज रात्री बैल भरून सकाळी बैल येईल. म्हणजे आपण कशाला बैल भरतोय विकतोय घेतलाय इकायसाठी घेतलाय का आपण. एवढं आहे. काय माणसं काय त्याच्या मागे लागल्यात ना मला तर खरं प्रश्नच पडतो बरं का. म्हणजे माणसं म्हणते बरं का बाकीच्या बैलाचा संघर्ष पण ह्या बिचाराचा आहे ना खरोखर त्याच्यावर काय माणसांचं म्हणजे जी म्हणतात ना हित चिंतक त्याचे काय काय आहेत ती खरोखरच अवघड आहे त्यांचं. म्हणजे त्यांना काय त्याचं वैर आहे त्यांनी त्यांचं काय घोडं मारलंय. एकदाच येऊन माझ्या पुढे तरी बोला म्हणावं म्हणजे विषय खरा खोटा किंवा एकदा सोक्ष मोक्ष लागेल सगळ्या गोष्टी. बरोबर आहे. इकडे तिकडे चर्चा करण्यापेक्षा तुमच्याशी बोलावं येऊन. हो एक डायरेक्ट कोणाला ऐकत पाहिजे का कोणाला ऐकायचं आहे का मी सांगतो नाही ते माझ्या काय उगे बालिशपणा कारण नसताना चर्चा आहे ना. बरोबर. काय बरं त्यांनी काय तुमचं वाईट केलंय. बरोबर. सारखी त्याला टोंट असते तर सारखी त्याला दारकी धरतात. त्याच्या आईला त्याने काय केलंय ते कोणाचं त्याने काय वाटोळ केलं आयुष्यात काय केलंय या काय नाही काय. की एखादा मुका प्राणी जर सुखाने जगत असला एका दावणीला ह्या द्यायच्या नाहीत त्याला नीट तिथं. बरोबर आहे. हे असली ती काय ते आता मी तरी शांब्याला सांगितलंय मी आता ती गावली ना आयडी तू हुडक आयडी फक्त मला ते माणूस गावून दे तो कुठेही असू दे महाराष्ट्रात तिथं आपण जाऊ. बरोबर. कुठेही असू दे महाराष्ट्र. उद्या बैल पाळणार आहे ना बरकोडीला? हो पाळणार उद्या बैल. चालेल ठीक आहे. तीच आता कमेंट वगैरे यायला लागले म्हणलं तुमच्याशी चर्चा करावी नक्की काय विषय म्हणून. बरेच जण सर्जाच्या एवढे चाहता वर्ग आहे बरेच जण कॉल वगैरे करायला लागले कमेंट. नाही ना मोर आपण हो का द्यायचं म्हणलं लपून द्यायला का आपला 2 नंबरचा आहे का बैल बरोबर आहे. किंवा आपला काय फसवून द्यायचा आहे कुणाला. ज्या दिवशी द्यायचा आहे त्या छाती काढून देईल पण विषयच नाही ना हा काय तो कशासाठी त्या विचाराच्या ना वाईटावला टपलाय
त्याचा बरोबर. तो सुखाने एखादी दावून त्याला लाभली खातोय 2 घास सुखानं ती तुम्हाला भगवान आहे. तिथनं उठावतं त्याच्या वस्त्या. बरोबर. इतकी तुमची विचार घाणेरडी. हा हम्म. काय या माणसांना ना मला इतकी चिरडली मोरचा मी काय करील ना हे माझं मला कळत नाही. असा जर बरोबर. गावला ना एखादा मी चेष्टा नाही करत. मला मी म्हणजे काय करू शकतो ही मलाच माहित नाही मी काय करू शकतो. ते आहे की आता आपण एवढं जीवापाड प्रेम करतोय त्याच्या एवढं सांभाळ करतोय उगाच हे काहीतरी चुकीचं आपण कशासाठी माझ्या सारख्याची नाही कुणाच्याच नंदीची उठवू नका. तुम्हाला 100% गॅरंटी माहिती असेल तर बोला ना. कशाला उगा एखाद्याच्या बैलाला काय म्हणायचं. हा ती त्याच्या दारातली लक्ष्मी ती माझ्या दारातली लक्ष्मी. बरोबर. हा तुम्ही आमच्या लक्ष्म्या काढा येणार का. तुम्ही एवढं मोठं झाला मग कुणाच्या दम त्यांनी या समक्ष बघू कुणा कशासाठी बिनकामाचा. आपण एकतर मी 10 वेळा सांगतो मला कुणा नादाला लागायचं नाही आणि मला ही फक्त आनंदाचा खेळ करायचा. ही विषय कशासाठी तर ही आता तिसरंच उठलंय. काय आता आमच्या मनी ध्यानी सुद्धा विषय नाहीत काय. हो. का अशातला सुद्धा विषय नाही की एखादा कोण गिरायक आलंय आणि ती मागून गेलंय त्याला. आम्हाला द्यायचंच नाही म्हणल्यावर मला गिरायक ढीग आली. बरोबर आहे. पण आपण नाही द्यायचा म्हणलं बाबा मला. बरोबर. बरोबर. काय तर बावळटपणा करायचा आणि मग बोलायचं आणि काय माहितीये का ती हा. ही गावत नाहीत हो ही युट्यूबची आयडी बिडी आहेत ना ह्यांचं fake ते ID गावत म्हणलं. नाहीत. हा फेक आयडीवनं ती हा. फेक आयडीवनच करू शकतात ती. पण ती काय होतं एखाद्याच्या भावना दुखावल्या जातात ना. बरोबर. आज मी आहे माझ्या दुखावा का गरीबातल्या गरीबाचा सुद्धा असू द्या तो त्याला प्यारा असतो. हो. हा त्याच्या मनाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत का गोरगरिबाच्या सुद्धा. तर तुम्हाला काय घेणं देणं नाही तुमचं काय त्यात म्हणजे त्यात तुम्हाला काय 2 रुपये फायदा आहे का. 2 रुपये मिळणार आहेत का तुम्हाला. तुम्ही कशासाठी हा विषय घेता ना. बरोबर आहे. विनाकारण चर्चा होती फक्त ती. नाही तुम्ही टाका तुमच्या ह्याला हो. हो. की काय नाही विषय म्हणून हो उगे काय आहे, उगा काय बी पसरून काय आहे. दुसऱ्याच्या लक्ष्मीबद्दल तुम्ही चर्चा करणं तितपत तुम्ही मोठं नाही आणि तेवढी तुमची लायकी बी नाही. हो. त्या मताचा मी माणूस आहे. बरोबर आहे. ठीक आहे मी तसे अपडेट देतो. बरेच जण आता मेसेज करते ते व्हिडिओ टाकतो हम्म. म्हणजे सगळ्यांना विषय क्लिअर होईल. आणि तिची जो कोण आहे ना टाकणारा त्याला म्हणा तुझ्याकडे अजून सरच्यासारखे जर असले ना 4 तरी घ्यायची ताकद आहे माझ्यात दम आहे. माझा बाप लय मोठा आहे. व्यक्त मी जगापुढे दाखवत नाही एवढाच विषय आहे. मी अजून 4 नंदी सरच्यासारखे घेऊन दावणीला बांधून शकतो एवढं त्याला म्हणा ध्यानात ठेवतो फक्त. माझ्या दिसण्यावर माझ्या राहणीमानावर जाऊ नको. मी फक्त साध्या घरातला शेतकरी कुटुंबातला आहे म्हणून मी असा राहतो निवांत. बरोबर. माझ्या बी घरी मस्त इस्टेट आहे आणि माझ्या बी घरी मस्त पैसा होतो चाललाय ते तू काळजी करू नको मला. सरजा इतकं नाही इतपत आमची गरिबी नाही आली आज आणि त्याच्या आशीर्वादाने येणार बी नाही कधी. हो. हो. हो.